उधारीच्या पैशांच्या जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना दहेगाव रंगारी येथे घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून खापरखेडा पोलिसांनी या प्रकरणी रूपचंद उर्फ कंटर रविदास या संशयित आरोपी विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय। घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मे रोजी रात्री 10:15 ते 10:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रभय विजय श्रीवास आणि त्यांचा मित्र राहुल मोरेश्वर भोयर हे दहेगाव रंगारी येथील उड्डाण पुलाखाली असलेल्या एका पाणठेल्यावर उभे होते। त्याचवेळी आरोपी रूपचंद उर्फ कटर रविदास तिथे आला आणि त्याने जुन्या उधारीच्या पैशांची मागणी सुरू केली। या पैशांवरून त्यांच्यात आधी जोरदार शाब्दिक वाद झाला। हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले। या भांडणादरम्यान संतापलेल्या आरोपी रूपचंदने स्वतःजवळ असलेला तीक्ष्ण चाकू काढला आणि राहुल भोयर यांच्या पोटात थेट वार केला। या प्राणघातक हल्ल्यात राहुल भोयर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। जखमी राहुल यांच्या जबाबाच्या आधारे खापरखेडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 BNSच्या कलम 109 अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवलाय। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट।